हॅलो ट्रेडर, आज होता बजेट डे इव्हेंट होता मार्केटमध्ये आणि सकाळी आपण जी व्हिडिओ अपलोड केला होता सकाळी म्हणजे 1 तासापूर्वी ती तुम्ही बघितलं असेल. त्यात बघितलं असेल की आपण कसं 20,000चा प्रॉफिट केला आहे आणि आपण कालच सांगितलेलं की मार्केट उद्या साईडवेज जाईन. ह्याच्या आधी पण आपण 2 बजेट बघितलेली ते असेच झालते. सो त्यामुळे आपण स्ट्रँगल केला होता, स्टॅडर म्हणू शकतो, स्ट्रँगल म्हणू शकतो आपण केला होता आणि त्यात आपल्याला प्रॉफिट राहिले. आपण 47,000चा कॉल विकलेला आणि इकडं 45,000चा पोट विकला होता. सो त्यात हे झालं. बघूया आता उद्या काय होते. उद्या बिग मुवमेंट होण्याचे चान्स जास्त आहेत, कारण तुम्हाला सांगतो आहे तुम्ही बघू शकताय मार्केट लो बनवत आलं. आता इथं तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक हायर आहे अशी प्राईज ॲक्शन बघायला भेटेल. आणि आज एक चांगली गोष्ट म्हणजे मार्केटनं 46,180च्या आसपास कुठे तर क्लोजिंग दिले. सो मार्केटने 46,200 ही एक राऊंड लेवल होती आणि तुम्ही बघू शकता इथे एक तुम्हाला एक रेजिस्टन्स आहे. हे रेजिस्टन्सच्या ऑलमोस्ट त्याच लेवलला मार्केटनं स्वतःला होल्ड केलेला आहे. सो बँक निफ्टी आज पूर्णपणे बुलिश दिसते इथून मला. आणि तुम्ही इथं बघू शकता एक सेलनं ट्राय केला होता, एक पॉज कॅन्डल म्हणू शकतो आपण हे रेड म्हणण्यापेक्षा. इथे एक पॉज घेतला मार्केटनं आज आणि उद्या एक मोमेंटम होऊ शकते. आणि उद्या आपल्याला डायरेक्ट मोमेंटम म्हणजे 301 पॉईंटची मोमेंटम होऊ शकते हे आपल्याला माहिती आहे, कारण तुम्हाला दाखवतो 15 मिनिटात. तुम्ही इथं बघा. आणि आपण सांगितलेले परवा मार्केट एक बजेट डे दिवशी जरा साईडवेज आहे. आता तुम्ही बघू शकता इथं हाय मार्केट बनवते, इथं स्वतःला होल्ड केले आणि तुम्ही इथंच बारीक झूम केले किंवा 1 तासाची कॅन्डल चार्टमध्ये बघू शकताय तुम्ही मार्केट 15 मिनिट कॅन्डलमध्ये बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट मार्केटने 1 2 3 वेळा 1 2 3 तीनदा मार्केटनं ही रेजिस्टन्स आहे ना ती हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. किती? 3दा. सो ही रेजिस्टन्स आहे ना आता ही वीक झालेला आहे. जेवढा बार होतो ना तेवढा बार वीक होतो. आणि तुम्ही इथं बघू शकता एक पॅटर्न तयार झाला आहे. ही पॅटर्न कोणता आहे बघा. तुम्हाला इथे एक पॅटर्न बघू शकता, ही आडवी रेष आणि ही तिरकी. तर इथं तुम्हाला काय करू शकते, इथून बायनं वर नेलं, पुन्हा थोडंसं सेलरनं खाली आणायचा प्रयत्न केला, पुन्हा सेलर नेला, पुन्हा खाली आणलं. पण पहिल्या स्विंगपेक्षा सेलरनं आणण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा इथं सेलर ॲड ऑन कमी झाले, इथं पुन्हा सेलर कमी झालेत, पुन्हा इथं एक सेलर कमी झालेत, इथं सेलर कमी झालेत. असे सेलर कमी होत जात गेलेत आणि इथं तुम्ही बघू शकता बायर ॲक्टिवेट होत गेलेत. आणि इथं जी मोमेंटम होईल ना ही जी ब्रेक होईल आणि ह्याच्यावर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, त्याच्यावर आपलं ह्याचं डबल टार्गेट आपल्याला इथं बघायला भेटेल. तर उद्या आपलं सिम्पल पॅटर्न आहे. उद्या 46,200 म्हणजे ही स्विंग तुटन 46,225 ते 30च्या वर एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेन. 9:20ची 9:15ची 9:20ची इथं कॅन्डल क्लोज करेन. तर आपण बाय करू शकतो आणि आपलं टार्गेट असणार 46,500चं. पण मार्केट समजा गॅपअपच ओपन झालं की ती 46,500 तर थोडंसं रिट्रेसमेंट होईल, पण आपण प्राईज ॲक्शन बघून मार्केट बाय करू शकतो आहे. पण इथं थोडंसं 46,000 तर इथे आजच्या लेवलला तर 46,300 ते 46,200 लेवलला येऊन शकते मार्केट. कारण तुम्हाला सांगतो, कारण निफ्टी थोडीशी वीक दिसते आजच्या दिवसात. सो उद्या आणि समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं की ती 46,000 खाली, तर 46,000च्या खाली एक 5 मिनिट कॅन्डल क्लोज झाली रेडमध्ये किंवा प्राईज ॲक्शन बघून आपण खाली सेल करू शकतो. आपलं टार्गेट असणार आहे 45,800 आणि सेकंड टार्गेट असणार 45,700. हे तुम्ही ध्यानात घ्या. पण फ्लॅट ओपन झालं तर आपण बाईंगच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो आहे किंवा गॅपअप ओपन झालं 46,300च्या आसपास तरी पण आपण बाईंग करू शकतो. फक्त मोठ्या प्रमाणात गॅपअप ओपन झालं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मार्केट गॅपडाऊन झालं. मार्केट गॅपडाऊन किती झालं? 46,000च्या खाली कुठं गॅपडाऊन झाले, तर 5 मिनिटाची कॅन्डल बघून आपण आत्ता म्हणले तसं सेल करू शकतो आहे. आणि इथं फक्त 46,000च्या खाली हाफ क्वांटिटी घ्यायची आपण
आणि फुल क्वांटिटी आपण 45,800च्या खाली आपण फुल क्वांटिटी घेऊ शकतो आहे. चल निफ्टी बघूया आपण आता. निफ्टी बघू शकता तुम्ही. आता निफ्टीमध्ये पण तुम्हाला एक पॅटर्न बघा भेटन. मार्केट हायर हाय बनवून गेलं, पण इथं तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 3 दिवस मार्केट एक रेंजमध्ये आहे. 1 2 3 ही मार्केटनं रजिस्ट्रेशन 21,800 आहे ना. 21,800 तुम्ही बघू शकता. 21,800 दोनदा टेस्ट केला आहे, आज आणि परवा दिवशी. तर ही दोनदा टेस्ट केलेला आहे मार्केटनं रजिस्ट्रेशन आणि हायर हाय बनवते मार्केट. आणि 21,800 जेव्हा मार्केट क्रॉस होईल 15 मिनटात बघूया आपण. तुम्ही बघू शकताय 15 मिनटात मार्केट गॅप अप ओपन झाले 21,800 तर बाईंग करू शकतो आपण. पहिली गोष्ट गॅप अप, कारण की इथं मल्टी टाईम टेस्ट झाला आहे दोनदा. ऑलमोस्ट तिथून मार्केट माघार रिवर्स झाले. इथं बघू शकता तुम्ही 1 2 इथनं मार्केट रिवर्स झाले माघारी आज. सो 21,300च्या वर 21,800च्या वर आपण बाय करू शकतो आहे कॉल. आणि मार्केट समजा फ्लॅट ओपन झाले तर आपण प्राइस ॲक्शन बघून कॉल बाय करू शकतो आहे पॉझिटिव्ह मार्केट. पण तुम्ही इथं बघू शकता मार्केटने एक मल्टी टाईम असं ही सध्या रजिस्ट्रेशन सपोर्ट ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे 21,650चा. समजा मार्केट 21,650 किंवा 21,600च्या आसपास कुठे ओपन झाले 21,600 तर 5 मिनटं कॅन्डल बघायची आपण. ग्रीन बनवली तर आपण बाय करू शकतो. रेड बनली पहिलीच कॅन्डल कमी काय म्हणते 5 मिनटाची, तर रेड बनली तर आपण सेल करू शकतो. आणि आपलं टार्गेट असणारे पहिलं सेल करू शकतो. आपलं टार्गेट असणारे 21,600ला रेड कॅन्डल बनली तर आपलं टार्गेट असणार आहे 21,500. 21,500 रेड बनली आणि ग्रीन बनली तर मार्केट पुन्हा स्वतःला होल्ड करून वर जाऊ शकते मार्केट, हे लक्षात घ्या. किंवा प्राइस ॲक्शन बघून आपण इथे ट्रेड करू शकतो. पण गॅप अप ओपन झालं निफ्टी आणि फ्लॅट ओपन झाले तर आपण बाईंगच्या दिशेने जाऊ शकतो. सर उद्या आपलं मोमेंटम का बिग आहे ते सांगतो तुम्हाला. पेंटिंग एक मोमेंटम आहे मार्केटमध्ये. सो बघूया उद्या कशी मोमेंटम होते. चला उद्या फक्त जरा क्वांटिटी कमी घेऊन ट्रेड करू शकतो आपण. आणि जसं मार्केट वर जाईल तसं आपण ऑर्डर करत जाऊ शकतो क्वांटिटी. चला आवडल्यास लाईक करा.